गाडी 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 हे मित्रा, हे बघा असं होता. मी ब्लॉग मध्ये घेतलं, आपडलं दिसतं ब्लॉग मध्ये, पण इकडे एकदम पायाला घासून माझ्या गेलेली आहे गाडी. नाही लागलं नाही. तर आता आपण चाललो आहे श्यामनगरला. आपले दादा जाता सध्या रॅपिडोसाठी चाललेले आहेत. रॅपिडोची ऑर्डर आलेली आहे. आपण तिकडे जाऊन काय करणार श्यामनगरला? आपण श्यामनगरला उभं राहूया जरा जाऊन. आणि तिकडे जाऊन रॅपिडोची ऑर्डर आहे सरांना, ते रॅपिडो घेऊन येतात. हॅपी दिवाळी गाईज, हॅपी दिवाळी. आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि म्हणून आम्ही दोन भाऊ मस्तपैकी सदरा कुर्ता बिर्ता घालून तयार आहोत. आणि आपण वाट बघतो आपण श्यामनगरला चाललो आहे. आणि आमच्या बाकीच्या फ्रेंड्सची आम्ही वाट बघत इकडे थांबलो आहे. फराळ पण मस्तपैकी केला. सकाळी लवकर उठलो, आंघोळ वगैरे केली, फराळ वगैरे केला. अजून अजून हां अजून माझ्याकडे फोकस केलं का तूच कर, फक्त सांग. त्याला फिरवलंच की नाही कुठे? अरे फिरतोच आहे नुसता. का कुठे गेला? काल बोलाव्याला गेलो. हां परवा कुठे गेलो रे आपण? फुलाबाईला काय घेतलं? मस्त मस्त कपडे घेतले. कोणी घेतले? आम्हीच घेतले, दोघंच घेतलो. काय काय घेतलं? गाईज, वेलकम टू द व्लॉग अगेन. आणि एक मिनिट, वी आर कंटिन्युईंग द ब्लॉग. सकाळी आम्ही थोडंसं शूट केलं, फक्त सांगितलं की ब्लॉग करतो आहे. त्यानंतर आम्ही तिकडे श्यामनगरला गेलेलो. अरे मला मॅचिंग होते ही तिकडे. त्यानंतर आम्ही श्यामनगरला गेलो तिकडे, पण तिकडे आवाज खूप होता आणि कार्यक्रम पण चांगले होते. ते आम्ही छोटे छोटे व्हिडिओ केले, पण तेव्हा आम्ही काय बोललो नाही. तर आम्ही आता रात्रीच निघालो आणि तिकडनंच तो व्लॉग आता कंटिन्यू करतो आहे. तर तुम्ही बघत जा. गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत गाडी घेऊन. तिथे इकडे राईड करतो आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल माझ्यापेक्षा जास्त की मुंबई की गलियों में गाडी चालवणं किती कठीण आहे. तर आता आमचा प्लॅन आहे की असं मस्तपैकी सदरा बिदरा, सकाळचा सदरा घातलेला आहे. आणि आमचा प्लॅन आहे की आता भावांनी डेटवर जायचं आहे कॉफी प्यायला. आणि तिकडून मग नंतर आम्ही कुठेतरी जाणार आहोत फोटोज वगैरे काढायला. हा बघ हा बघ इकडे इकडे. अरे हा आहे, मला वाटलं हा आहे की काय. चेंज. तर काय सीट चेंज केलेली आहे आणि मी आता भावेशदाच्या मागे बसलो आहे, कारण प्रितेशदावर मला विश्वास नाही आहे. अबे साले. आणि आता भावेशदावर माझा जो विश्वास आहे तो किती पण पर्यंत सही ठरतं ते बघूया आपण आता. हां सांग मला आलं की. कंटिन्यू नाही बनवू शकत आपण सगळं, एवढा रस्ता बनवू शकतो एवढा बघेल. फटाका टाकतो तो. फटाका टाकतो तो टाकला तो बघितला. दिसला लॉग मध्ये आलं. गांडी त्याची फटाका टाकला. फटाका टाकतो कुठे बाई तो इथं पुढे तो. ते हा एरिया आलेला आहे. हा एरिया खूप बेकार आहे सगळ्याच बाबतीत. इथे काय बोलायचं, इथे तुला दिवाळी वाटेल खरी.
दिवाळी काय खरी दिवाळी वाटते सगळ्या मोठं काय म्हणतोस? लोखंडवाला एवढाच होता. लोखंडवाला फिरून आमचं आता झालं आहे आणि आता आम्ही ठरवतोय की पुढे कुठे जायचं फिरायला. डायरेक्ट मारूया का पवई? काय करू? गाडीवर बसून पण घ्या नाही रे टेकवायला खालची. खाव्याची कॉफी घेऊया. खायचं तुला खाऊ पण ना. NBC मध्ये जाऊ. NBT मध्ये जाऊ. नथिंग बट NBT आतमध्ये. दुपारी हा वैतागला रे. गाईज पहिल्यांदा स्टारबक्सला आलोय मी. नाही काय हरकत नाही. हा दाखवून आम्ही स्टारबक्सला ना दिसतंयस? आंबा मी का नाही तिकडे काय प्यायचं चॉईस करताना बघू शकता तुम्ही. आणि मी हे कन्फ्यूज आहे की मी हे सगळं बघूनच माझं पोट भरलेलं आहे. ऑरेंज मिळेल का? तुला ऑरेंज मिळेल. एक मला कोल्ड ब्रू मला पे करायचं. ओके. एक कोलर दुपारला घेतली आता. हाफ हाफ. आणि गाईज आमची ऑर्डर आली आहे. कुठली? गाईज त्यांना सांगतोय. आणि मी मिल्कशेक. आईस लॅटे. आईस लाटे. आणि तुम्ही? कोल्ड ब्रू. आहे. कोल्ड ब्रू आमची कोल्ड ब्रू. आणि हा आम्ही असल्यामुळे याची आईस लॅटे आहे ना. आमची तर ब्लॅक कॉफी आहे. गाईज आम्ही आता ब्लू टोकाईमधून निघालो आहोत आणि मागे इकडे स्टारबक्स आहे इथे. गाईज ब्लू टाकाई काय होतं ते? ब्लू टाकाईमधून आम्ही निघून ब्लू टोकाईमधून आता निघून आम्ही प्रोटीनवाला वडापाव खायला जातोय. चिकनवाला वडापाव. चिकन वडापाव फुल हेल्दी. हां फुल हेल्दी आणि नॉनव्हेज प्युअर नॉनव्हेज असा वडापाव खायला. आता आम्ही कुठे जातोय? प्रोटीन अड्ड्याला जातोय आम्ही. नो प्रमोशन्स. भाऊ आहे ना पाटील. मला दिवाळी याच्याकरता आवडते लाईटिंग. सगळी लाइटिंग मस्त. बघून मारत जा. फेस्टिवल ऑफ लाईट्स. बिल्डिंग बघ. लोखंडवाला. अशी बिल्डिंग मिळाली. चालू रूम घेऊन दे ना. गाईज मी पण स्नॅप करतो थांबा. जिकडे आम्ही चिकन वडापाव खायला आलेलो ती गाडीच बंद आहे.
बॅड लक सॅड लाईफ. तुम्ही दिवाळी बघा, दिवाळी एन्जॉय करा मुंबईची, जी की मी करतोय एन्जॉय खरं तर. बंद आहे रे ते. काय खायचं बोल? मला नाही काय खायचं. मला पण नाही का खायचं. भूक नाही. पाणीपुरी खाऊया. तुला भूक आहे असं काय नाही. चल जेवायला घरी. काय आहे असं काय नाही, काहीतरी खाऊया ना छोटं मोठं. MDD? काय म्हणणार? चिकन वडा. एकच टाईपून घेऊया. चिकन वडा. कुठच्या जाऊया? तू बोल. तुला पोवायचं जायचं ना? महाकाली चौकचं जाऊया. पोवायचं जा. तुझं पण जाऊया ना पोवायला. हां कसं नाही. कॉफी दे, त्या पैसे बघू आपण काय. नाही मग आपण नगदीमध्ये मग पुढच्यात नाही जाऊया. आम्ही ठरवतोय की कुठे जायचं आता, कारण आमचा एक प्लॅन तर फ्लॉप झाला. तू पण घेऊन यायची आम्ही तलावाला थांबवू शकतो. आता काय काय करू? नाही जायचं ना. मी काय तुला असं बोलतो कॉल सांगतो मग विचारतो. आज के लिए बस इतना ही, कारण प्रितेश दाला फोन हवा आहे आणि आम्ही दोघं वेगळीकडे जातोय आणि तो वेगळीकडे जातोय. तो इकडे बघ. तो त्याच्या कोणाला आणायला जातोय तो, ती बदक आहे ती. हां, मागचा एक ब्लॉग आहे माझ्या प्रितेश दासोबत, ह्याच्या आधीचाच असेल तो वाटतं. त्यात मी बोललो आहे की आम्ही स्वामींच्या मठातून येताना बोललो आहे की बदकचा मेसेज येतोय, त्यावेळेला बदकला तो आणायला. गाडी 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 गाडी. हे मित्रा तुम्ही बघितलंच असेल गाईज. तेच काहीच एक काका टाईप होते आणि मला वाटलं तर भावेश आहे ना फोडणार ती काय, मला वाटलं आता सांगतोय उतर म्हणून, पण नाही, समजावलं ना त्यांना आणि जायला सांगितलं. दारू प्याले होते म्हणून. हां, दारू प्याले होते म्हणून. नाहीतर काय फायदा नाही त्यांना काय बोलून, असं त्याला समजलंच नसतं. हे बघा असं होता, मी ब्लॉगमध्ये घेतलं, आपडलं दिसतं ब्लॉगमध्ये, पण इकडे एकदम पायाला घासून माझं गेलेली आहे गाडी. लागलं नाही ना? नाही लागलं नाही. तर त्याला फाडला. मी सांगत होतो की प्रितेश दा कुठे जातोय, तर तो त्या त्याच्या बदकला पिक करायला जातोय. हा बघा बाई, थोडा आता घुसवणार होतो, ठोकणार होतो आता. हा तो पियालेला. डायरेक्ट घुसले बघितलं. अरे तो जाम पियालेला. अरे एक गाडीवाले 4 व्हीलर वाले पण तेच केलं आणि आतमध्ये टाकलं, डायरेक्ट टाकलं. जाम पियालेला. भावेश दादाला बोलला तुम्ही, भावेश दादाला बोलला तुम्ही वेगळ्या कंडिशनमध्ये आहात, हेल्मेट घाला आणि सावकाश जा. हो. आपण आता कुठे जातोय? आता आपण चाललोय श्यामनगरला. आणि आपले दादा आपण जाता जाता सध्या रॅपिडोसाठी चाललेले आहेत. रॅपिडोची ऑर्डर आलेली आहे. आपण तिकडे जाऊन काय करणार श्यामनगरला? आपण श्यामनगरला उभं राहूया जरा जाऊन. आणि तिकडे जाऊन रॅपिडोची ऑर्डर आहे सरांना, ते रॅपिडो घेऊन येतात. त्याला फोन हवा होता ना पण. फोन आता आपल्याला तिथपर्यंत लागेल. हां, तर गाईज ह्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ होईल काय माहीत नाही, कारण फोन प्रितेशला द्यायचा आहे, कारण त्याला एक राईड आली आहे, तो जाईल तिकडे पिक करायला आणि मग व्हिडिओ केला तर करू, नाहीतरी आम्ही तिकडे नुसतेच उभे राहणार आहे. तर व्हिडिओ करू काय माहीत नाही, तर ह्याच्या पुढच्या कटमध्ये भेटू. काय मी तुम्हाला बोललेलो की मी फटाके बघायचे आहेत. चल तिकडे. काय मी तुम्हाला बोललेलो की त्याचा कोणाला तरी भेटवेल आपल्याला, पण ते राहून गेलं. थंडीचा मोसम सुरू झाला आहे, पूर्ण धुकं बघा किती पडलं आहे ते. जस्ट किडिंग गाईज, धुकं नाही, हे प्रदूषण झालं आहे फटाक्यांमुळे पूर्ण. हे बघा इकडे फ्रीमध्ये फटाके वाटले जातात, त्याच्यामुळे लोक आडस फटाके करतात. आडस इकडे बघा खूप फटाके वाजले जाते. गाईज वेलकम टू द खराब क्वालिटी ब्लॉग. कारण आता दादा आयफोन घेऊन गेला सोडायला आणि मला पाठवलं नाही चालत, तर असंच असतं, लक्षात घ्या. म्हणतात की 2 मित्र मध्ये मुलगी आली की ते भांडणं होतात, ते वेगळे वेगळे होतात, पण आता तर आम्ही 2 भाऊ होतो, 2 भावांमध्ये मुलगी आली आहे. जस्ट किडिंग आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, मी बोललो मी स्वतःहूनच जातो म्हणून. आणि आता मी चालत निघालो आहे, म्हटलं सोबत आउट्रो पण देऊन टाकूया. आता ह्या ब्लॉगमध्ये सकाळचा मला पण ॲक्च्युली माहीत नाही ह्या ब्लॉगमध्ये काय काय असेल, तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.
आणि फुटेज थोडं काय काय आयफोनमधलं त्याच्यामुळे ते चांगलं आहे, काय काय माझ्या फोनमधलं त्याच्यामुळे ते खराब आहे. ब्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट पण करा. कुठला सीन काही तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा. तुमची मतं पण कमेंट करून सांगू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.